महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। उद्याच राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा होणार आहे। पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही महत्त्वाच्या योजनेअंतर्गत मिळणारी ही रक्कम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खास कार्यक्रमातून वितरित केली जाणार आहे। केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा दिलासा ठरणार आहे। मोदीजींनी जाहीर केले आहे की डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 9,000 रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाईल। आता ही मदत पीएम किसान योजनेअंतर्गत दिली जाणार असून तिचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे। आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचा ठरला आहे, कारण बऱ्याच काळापासून वाट पाहिलेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं आहे। आजपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सकाळीच अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बँकेकडून मेसेज येऊ लागले असून वृत्तपत्रांमधूनही ही बातमी पुढे आली आहे। त्यानुसार पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचे हप्ते यावेळी एकत्र जमा होणार आहेत। या व्हिडिओमध्ये आपण या दोन योजनांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। 8वा आणि 21वा हप्ता नेमका किती आहे, रक्कम केव्हा आणि कोणत्या वेळेला जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आधी पैसे जमा होतील, तसेच कोणत्या बँकांमध्ये व्यवहाराची प्रक्रिया सुरू आहे, याबद्दल सर्व तपशील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर त्याला एक लाईक द्या। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या खास अपडेटची। नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी या दोन्ही योजनांच्या नवीन लाभार्थी याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत। अनेक शेतकरी सध्या या याद्या स्वतः तपासत आहेत, आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे का नाही हे खात्रीने पाहत आहेत। आणि जर तुमचं नाव या यादीत असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच आनंदाचा आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2,000 रुपयांचा हप्ता जाहीर केला, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील 2,000 रुपयांचा अतिरिक्त हप्ता देण्याची घोषणा केली आहे। म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 4,000 रुपयांची मदत जमा होऊ लागली आहे। आजपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सुरुवातीला राज्यातील 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ही मदत वितरित केली जाणार आहे। अनेक शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते आणि अखेर तो क्षण आला आहे, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा होण्याचा। आज सकाळपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हप्त्याची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होऊ लागली आहे। मात्र जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका। सगळ्यात आधी तपासा की तुम्ही आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली आहे का, वेळेत पूर्ण केली आहे का, कारण यावेळी फक्त ते शेतकरी पात्र ठरणार आहेत ज्यांची कागदपत्र आणि माहिती पूर्णपणे अपडेट आहे। यावेळी निधीचे वितरण 2 टप्प्यांमध्ये केलं जाणार आहे। पहिल्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 8 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा केले जातील, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 1 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उर्वरित 7 जिल्ह्यांमध्ये निधीचं वितरण पूर्ण केलं जाणार आहे। म्हणून जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर घाबरू नका, तुमचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात जमा होण्याची शक्यता आहे। काही तासात तुमच्या खात्यात ही रक्कम जमा होईल। आता तुमच्या खात्यात थेट आर्थिक मदतीचा वर्षाव होणार आहे। आजच एका दिवसात 2 टप्प्यांमध्ये राज्यातील 15 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 6,000 रुपयांची रक्कम जमा होणार आहे। मित्रांनो, तुम्ही पाहत आहात की सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर झाली, शेतं पाण्याखाली गेली, पिकांचं प्रचंड नुकसान झालं, अनेक ठिकाणी गुरंढोरं वाहून गेली। या सगळ्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। अशा कठीण काळात सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे हप्ते जाहीर करण्यात आले। त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 42,000 कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा करण्यात आली। आता ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यासोबतच पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देखील मिळणार आहे। विमा योजनेअंतर्गतही अंदाजे 42,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते। त्यामुळे या संकटाच्या काळात सरकारकडून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक दिलासा मिळणार आहे। कालच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून थेट मदत मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। फडणवीस यांनी सांगितलं की ज्या शेतकऱ्यांचं पीक पाण्याखाली गेलं आहे किंवा ज्यांच्या जनावरांचं नुकसान झालेलं आहे, त्या सर्वांना सरकारकडून योग्य ती नुकसान भरपाई थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाईल। मात्र ही मदत मिळवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलणं आवश्यक आहे, ते म्हणजे पंचनामे करून घेणं। शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील नुकसानाचा पंचनामा करून घ्यावं आणि त्याची नोंदणी तात्काळ करावी। त्यानंतरच तुम्हाला पीक विम्याअंतर्गत अर्ज दाखल करता येईल आणि नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू होईल। तसेच कोणत्या बँकांमध्ये रकमेचं वितरण सुरू झालं आहे, त्यामुळे एक विनंती
व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक द्या आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊच नका. आत्ता यावेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अपेक्षेपेक्षा थोडा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. यामागचं कारण म्हणजे राज्यभर झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेलं प्रचंड नुकसान. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी तात्काळ निर्णय घेतला. याशिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यातही या विषयावर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांना वेळेत मदत पोहोचावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने समन्वय साधून तातडीने निधी वितरणाचा निर्णय घेतला. त्यामुळे लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यात काल चर्चा झाली आणि त्यातून काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या चर्चेनंतर ठरवण्यात आले की शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात अजिबात उशीर होऊ नये. त्यामुळे नमो शेतकरीचा आणि पीएम किसानचा हप्ता या दोन्ही योजनांचे हप्ते तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सूचना दिल्या की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी तात्काळ जमा करण्यात यावा. त्यामुळे तातडीने कृती सुरू झाली आणि आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कालच राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेसाठी लागणारा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त झाला. त्यानंतर केंद्राने तो निधी थेट संबंधित बँकांना वर्ग करण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे आता वितरण प्रक्रिया अधिक जलद गतीने सुरू झाली असून काही तासात बहुतांश पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. आजपासूनच राज्यातील प्रमुख 10 बँकांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये थेट निधी जमा होणार आहे. त्यामुळे जे शेतकरी नमो आणि पीएम किसान या दोन्ही हप्त्यांची आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. राज्यातील कोट्यावधी शेतकरी या हप्त्याची प्रतीक्षा करत होते आणि अखेर ती प्रतीक्षा आता संपली आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्त्याचं वितरण अधिकृतपणे सुरू झालं आहे आणि ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे यावेळी शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे 2,000 नाही तर 3,000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. म्हणजेच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हप्ता रकमेची वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात 3,000 रुपयांची रक्कम जमा होणार असून हा दिलासा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून तुम्हाला 6,000 रुपये आणि पीएम किसान सन्मान निधीतून 6,000 रुपये मिळत असतात. म्हणजेच आतापर्यंत तुम्हाला एकूण 12,000 रुपयांची आर्थिक मदत मिळत होती. पण आता राज्य आणि केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. काही दिवसातच नमो शेतकरी योजनेतून 9,000 आणि पीएम किसान योजनेतून 9,000 जमा होणार आहेत. म्हणजेच एकूण 18,000 रुपये दरवर्षी तुमच्या खात्यात येणार आहेत. याचा अर्थ असा की आधी जे हप्ते 2,000 रुपयांचे होते ते आता 3,000 रुपयांचे करण्यात आले आहे. म्हणजेच तुम्हाला दरवर्षी आधी 12,000 रुपयांवर अतिरिक्त 6,000 रुपयांची वाढ झाली आहे. आता ही शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण आता तुम्हाला तुमच्या खात्यात दरवर्षी 18,000 रुपये थेट जमा होतील. सध्या ज्या निर्णयाची घोषणा झाली आहे तो भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. आज आपण सविस्तर पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात नमो आणि पीएम किसान निधीचे हप्ते जमा होणार आहेत. पण यासोबत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जर या योजनांच्या नियमांमध्ये बसत नसाल किंवा पात्रतेच्या अटी पूर्ण करत नसाल तर तुम्हाला दोन्ही योजनांचा लाभ भेटणार नाही. हे लक्षात ठेवा की नमो शेतकरी आणि पीएम किसान लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहेत. जे शेतकरी बागायतदार आहेत, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर, 4 व्हीलर किंवा मोठी संपत्ती आहे आणि जे आधीच प्रगतिशील आर्थिक स्थितीत आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी या योजनांचा लाभ नाही. त्यामुळे फक्त योग्य पात्र शेतकऱ्यांनाच मदत मिळेल. आता जर आपण पाहिले तर ज्या शेतकऱ्यांकडे 1 किंवा 2 हेक्टर जमीन आहे त्यांच्यासाठीच ही योजना राबवण्यात आली आहे. त्यामुळे फक्त पात्र शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि पीएम किसानचा 21वा हप्ता मिळणार आहे. आजपासून राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण सुरू झाले आहे. सरकारने या जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. तसेच कोणत्या बँकांद्वारे ही रक्कम वाटप होणार आहे याची माहिती देखील दिली आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या दोन्ही योजनांचे हप्ते तुम्हाला लगोलग आणि अचानक भेटणार नाहीत. सरकारने काही अत्यंत 4 महत्त्वाच्या अटी घालून दिलेल्या आहेत. या अटींची पूर्तता केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यातच रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे या अटी पूर्ण करणं गरजेचं आहे. या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अटींची पूर्तता करणं खूप महत्त्वाचं आहे. राज्य सरकारने या बाबतीत खूप कठोर भूमिका घेतली, कारण काही नागरिक गैरमार्गाने योजनेचा लाभ मिळवत होते. काही लोक बनावट कागदपत्र तयार करून योजनेचा लाभ घेत होते. यामुळे सरकारचा संताप झाला. आता ज्या शेतकऱ्यांकडे जमीन नसतानाही त्यांनी जमीन दाखवून हप्ते घेतले, अशा फसवणूक करणाऱ्यांना यादीतून वगळण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनांचा लाभ मिळेल. सरकारने पात्रतेच्या अटी अतिशय कठोर आणि स्पष्ट केलेल्या आहेत. आता प्रत्येक हप्ता वितरित करण्यापूर्वी शेतकऱ्यांची पात्रता तपासली जाईल आणि त्यानंतरच रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पात्रतेच्या अटी, नियम आणि आवश्यक प्रक्रिया तुम्ही समजून घ्या.
आता आपण पाहणार आहोत की 15 जिल्ह्यांमध्ये एकत्रितपणे 4,000 रुपये कसे वितरित केले जात आहेत. तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही स्वतः तपासू शकता आणि 100% खात्री ठेवा की तुम्हाला नमोचा आणि पीएमचा हप्ता नक्कीच मिळेल. यासाठी सरकारने 10 बँकांची निवड केली आहे. या बँकांमध्ये हप्त्याचे पैसे जमा केले जातील. पण लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः पात्र आहात का हे आधी तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही अटी पूर्ण करत नसाल तर तुम्हाला निधी मिळणार नाही. आता आपण पाहू या पात्रतेच्या 4 प्रमुख अटी. पहिली अट म्हणजे शेतकरी महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा, म्हणजे तो 15 वर्षांपासून राज्यात शेती करणं आवश्यक आहे. दुसरी अट आहे शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती नोकरीत नसावी, म्हणजे वकील, डॉक्टर, शिक्षक, पोलीस, आर्मी, तलाठी किंवा इतर सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. आता तिसरी अट म्हणजे शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असावं, म्हणजे शेतकरी गरजू आणि गरीब असावा. आता चौथी अट म्हणजे शेतकऱ्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे. आता आपण 15 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला स्पष्ट होईल तुमच्या खात्यात हप्ते कसे आणि कुठे जमा होतील. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी रक्कम वितरित होणार आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, गोंदिया. त्याच्यानंतर आहे मराठवाड्यातील लातूर, औरंगाबाद आणि कोकण किनारपट्टीतील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि खानदेशातील जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हप्त्याची रक्कम वितरित केली जाईल. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने नमोचा 8वा आणि पीएमचा 21वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मला आशा आहे की तुम्हाला या दोन्ही योजनांच्या हप्त्याबद्दल पूर्ण आणि अचूक माहिती मिळाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.